जटा विभूती उडचंदनाची कपालमाला प्रीत गौतमाची पंचारणा विश्वनिवांतकारी तुझ बिड शंभू मज कोण तारी. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मी पंडित विद्यानंद शास्त्री त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रावरून तुम्हाला काल सर्प महाशिवरात्रीच्या दिवशी केल्यास काय फळ भेटतो, काय विशेष फळ आहेत ते सांगण्याकरिता इथे आलो आहोत. तर पहिले तर आपल्याला समजून घ्यावं लागेल का महाशिवरात्री म्हणजे नक्की काय. तर महाशिवरात्री म्हणजे जेव्हा शिव हे शक्तीला मिळतं, म्हणजे हे जे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा शिवला जाऊन भेटते, तेव्हा हे महाशिवरात्री पर्व म्हणजे या पूर्ण विश्वाचा प्रारंभ म्हणजे महाशिवरात्री. म्हणूनच शास्त्रांतर्गत उल्लेख आहे का महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण कालसर्प पूजन केलं तर फळ हे 100% जास्त भेटतात. म्हणून ज्याला पण कालसर्प आहे किंवा पत्रिकेमध्ये आर्थिक तंगी, मानसिक तंगी, शारीरिक कष्ट आहे, त्यांनी कालसर्प दोष पूजन महाशिवरात्रीच्या दिवशी करून घ्यावं. आता महाशिवरात्रीच्या दिवशी कालसर्प पूजन करायचं म्हटलं तर त्र्यंबकेश्वरला कसं यायचं, फोन कोणाला लावायचं, हे सगळे प्रश्न मनात येत असतील आपल्या. तर त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पहिली गोष्ट खाली एक नंबर दिलाय, त्या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमचे प्रत्येक प्रश्न सुटवून देईल. त्यानंतर सुद्धा माझे या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही बघू शकतात. बरोबर. म्हणून कालसर्प पूजन महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचा विशेष महत्त्व आहे हे सांगण्याकरिता तुम्हाला इथे आलो आहोत. जेवढा जास्तीत जास्त लोकांना जमेल तर येत्या महाशिवरात्री म्हणजेच 15 फेब्रुवारीला तुम्ही त्र्यंबकेश्वरला नक्की भेट द्या व कालसर्प पूजन करून आपल्या कुंडलीमध्ये जे दोष आहेत त्याचं निवारण करावं. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.